आता बातमी पुण्यात आहे। लोहगाव विमानतळ परिसरातील हाऊस ऑफ पब हुक्का या पार्लरवरती पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। हुक्का पार्लरवरील 58 जणांना ताब्यात घेण्यात आलं। पुणे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त गोहर हसन, 4 पोलीस अधिकारी आणि 50 पोलीस कर्मचारी पथक यांच्याकडून ही मोठी कारवाई करण्यात आली। बनावट दारू, अंमली पदार्थ, बंदी असलेले हुक्का हे जप्त करण्यात आले आहेत आणि पुढील कारवाई पुणे गुन्हे शाखेकडून केली जाते। पुण्यात एक महत्त्वाची आणि तितकीच मोठी बातमी आहे। कारवाई संदर्भात लोहगाव विमानतळ परिसरातील हाऊस ऑफ पब हुक्का पार्लरवरती पोलिसांनी मोठी कारवाई केलेली आहे। एकूण 58 जणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। सध्या त्यांची चौकशी केली जाते। पुणे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त गोहर हसन, 4 पोलीस अधिकारी आणि 50 पोलीस कर्मचारी पथक इथे पोहोचलेलं होतं। यशपाल सोनकांबळे आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं माहिती जाणून घ्या। यशपाल, नेमकी काय तक्रार होती ज्यानंतर ही कारवाई झाली आहे? ऋतुजा, लोहगाव विमानतळासमोर एरोमॉल म्हणून भाग आहे, त्यातील एका फ्लोअरवर हाऊस ऑफ पब्स म्हणून वेगवेगळे हुक्का पार्लर आणि पब आहेत। त्या ठिकाणी बनावट दारू विक्री करत असल्याचा आरोप केला जात होता आणि तसेच अंमली पदार्थाचं देखील सेवन केलं जात होतं। बंदी असलेले हुक्का फ्लेवर्स देखील त्या ठिकाणी ग्राहकांना दिले जात असल्याची तक्रार होती आणि या तक्रारीची गंभीर दखल घेत पुणे शहर गुन्हे शाखेच्या गोहर हसन यांच्या नेतृत्वाखाली रात्री जवळपास 50 ते 60 जणांचं पथक त्यांनी त्या ठिकाणी छापेमारी केली आणि त्या ठिकाणी असलेल्या जवळपास 58 ग्राहकांना ताब्यात घेतलेला आहे। पुढील तपास सुरू आहे। त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आता सकाळी सुरू होती, परंतु एकूणच या पबमध्ये अल्पवयीन मुलांना देखील बंदी असलेले हुक्का असेल, बनावट दारू असेल आणि अंमली पदार्थ दिले जात असल्याची तक्रार होती। त्यामुळे आता या पुढच्या काळामध्ये काय कारवाई होते हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ऋतुजा, हो, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।